उभं राहिलंय. मला वाटतं हे कुठल्या एका व्यक्तीमुळे किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदेमुळे या ठिकाणी उभं राहिलेलं नाही. हे स्मारक जे आहे हे आपल्या सगळ्यांमुळे या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, आपल्या सगळ्यांनी जी या ठिकाणी उपोषणं केली, ज्यांनी या स्मारकासाठी फॉलोअप केला, ज्यांनी या स्मारकासाठी पत्रव्यवहार केला, हे स्मारक जे आहे या सगळ्यांच्या मेहनतीतून जे आहे हे या ठिकाणी उभं राहिले. हे स्मारक जे आहे या ठिकाणी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे तो या ठिकाणी आपण त्याचं अनावरण करत नाहीये. या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे आहे हे चरित्र लोकांसमोर घेऊन जाण्याचं काम जे आहे या स्मारकाच्या माध्यमाने जे आहे ते या ठिकाणी होणार आहे. हे स्मारक आज पूर्ण होत आहे. आपले सगळ्यांचं स्वप्न गेले अनेक वर्ष आपण सगळे लोक स्वप्न पाहत होतो की बाबा हे स्मारक झालं पाहिजे. पण हे स्मारक कधी होणार, केव्हा होणार, कसं होणार असा प्रश्नचिन्ह जो आहे हा सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी होता की हे स्मारक झालं पाहिजे. प्रत्येकाची इच्छा होती. पण हे स्मारक होणार कधी? कारण की या ठिकाणी जे आहे या ठिकाणी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस होता किंवा महापरिनिर्वाण दिन होता तेव्हा आपल्याला या ठिकाणी पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी टेम्पररी या ठिकाणी उभा करायला लागायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला जे आहे त्या ठिकाणी मानवंदना करावी लागत होती. काही वेळेस आपल्याला वेस्ट मध्ये त्या ठिकाणी जावं लागत होतं. अनेक वर्ष जे आहे हे स्मारक होणार पण कधी होणार? मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनातलं, मला वाटतं फक्त पुतळा नाही, या ठिकाणी त्याच्या पुढे जाऊन आपल्या सगळ्यांना ऊर्जा देणारं जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आज मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जेव्हा आपण साजरी करतो भव्य दिव्य स्वरूपात, तसा आजचा दिवस जो आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपेक्षा जो आहे हा दिवस कमी नाही. कारण की आज ज्या प्रकारची भव्य दिव्य मिरवणूक मी पाहिली त्या ठिकाणी न भूतो न भविष्य अशी मिरवणूक त्या ठिकाणी निघाली आणि आज न भूतो न भविष्य लोक जी आहेत ती या ठिकाणी उभी राहिलेली आहेत, उपस्थित राहिलेली आहेत. या ठिकाणी जागा आपल्याला अपुरी पडते या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी. हे आपलं प्रेम आहे, हे आपलं स्वप्न होतं आणि हे स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण होतं. मला तर खूप शब्द या ठिकाणी सुचत नाही की एवढं मोठं भव्य दिवस स्मारक जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलं आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी जे आहे ते आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित राहिलो. मला वाटतं या ठिकाणी सगळ्यांच्या मनातलं आणि हे स्मारक बनत असताना हे हळूहळू पाहत होतो की हे स्मारक रूप एक वेगळं रूप जे आहे त्या ठिकाणी घेत आहे आणि हा स्मारकाने जे आहे एक वेगळं रूप या ठिकाणी घेतलंय. जेव्हा हे स्मारक बनायचं होतं किंवा या पुतळ्याचा जेव्हा प्रश्न होता तेव्हा ही सगळी मंडळी जी आहे ही तेव्हा माझ्याकडे आली. भारती जाधवताई त्या तेव्हा अध्यक्ष होते, मी आवर्जून त्यांचं नाव घेतो. हे सगळे मंडळी या ठिकाणी आले, अण्णा या ठिकाणी आल्यात, सगळे समितीचे मेंबर या ठिकाणी आले माझ्याकडे की हे स्मारक आपल्याला करायचंय. त्यांची एक मीटिंग घेतली. मगाशी विवेकनी सगळं सांगितलं, अण्णांनी सगळं सांगितलं या ठिकाणी की कशा प्रकारे जे आहे हे पुढे आपण हळूहळू सरकत या ठिकाणी गेलो. आपल्याला या ठिकाणी पुतळा जरी उभा करायचा असला, स्मारक जरी करायचं आपल्याला ठरवलं तरी आपल्याला जागेची जी आहे ही त्या ठिकाणी अवेलेबिलिटी पाहिजे होती. जागा आपल्याकडे त्या ठिकाणी नव्हती. गेले अनेक वर्ष जे आहे हे पुतळा होईल बाबा याच्यामध्ये टेक्निकल मध्ये अडकलाय, इथे अडकलाय, तिकडे अडकलाय, असं अडकलाय, अमुक अडकलाय, तमुक अडकलाय. मी पण तेव्हा बाबा स्मारकाचा विषय आहे तर आपण स्वतःहून कशाला त्याच्यामध्ये पडायचं, कारण की त्याच्यामध्ये काय उगाच वर खाली झालं की आपल्या अंगावरती त्या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणून मी वाट पाहिली. मग एके दिवशी जे आहे ते स्मारकाचे सगळे कमिटीचे मेंबर माझ्याकडे आले. त्यांच्याकडून सगळा समजून घेतला विषय की हे स्मारक जे आहे आपल्याला करायचंय पण आपल्याला त्यासाठी जागा लागणार, त्याच्यासाठी काय काय परमिशन जे आहे ते त्या ठिकाणी लागणार. ही मंडळी सगळी त्या ठिकाणी आली.
नंतर लगेचच आम्ही आयुक्तांबरोबर बैठक त्या ठिकाणी घेतली. सूर्यवंशी साहेब होते, त्यांच्याबरोबर जे आहे ते आम्ही डिस्कस केलं की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त पुतळा नाही, आम्हाला त्या ठिकाणी स्मारक उभं करायचं आहे. तुम्ही आम्हाला मार्ग सांगा की आम्ही कुठल्या मार्गाने त्या ठिकाणी जायचं. मग माहिती पडलं की ड विभागाचं जे आहे या ठिकाणी छोटंसं ग्राउंड होतं आणि त्याच्या बाजूला जो आहे तो भला मोठा डोंगर त्या ठिकाणी होता. स्मारक करायचंय तर मोठी जागा आपल्याला पाहिजे. त्याच्यावरती ड विभागाचं आरक्षण त्या ठिकाणी होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ड विभागाचं आरक्षण त्या ठिकाणी काढणं आणि हे सगळ्यात म्हणजे आरक्षण काढणं. या ठिकाणी आयुक्त महोदय बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे की कुठलंही आरक्षण जर काढायचं असेल तर वर्षानुवर्ष जी आहे ती फाईल त्या ठिकाणी फिरत राहते. आपण ते आरक्षण जे आहे ते त्या ठिकाणी निघत नाही. पण हे आरक्षण जे आहे ते आपण 4 ते 5 महिन्यामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी काढलं आणि त्या ठिकाणी स्मारकाच्या कामाला आपण सुरुवात केली. या सगळ्या मंडळींना मी सांगितलं देशामध्ये कुठे सगळ्यात चांगलं स्मारक आहे ते स्मारकाची तुम्ही व्हिजिट करा आणि त्या ठिकाणी येऊन आपल्या जागेमध्ये जेवढं स्मारक बसेल तिथे ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या स्मारकामध्ये करू. ही सगळी मंडळी जी आहे ती त्या ठिकाणी गेली, वेगवेगळे स्मारक त्या ठिकाणी पाहिले आणि त्या ठिकाणी डिझायनिंग जे आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मंडळींनी केली. आठवले साहेब याच्यामध्ये ही सगळ्या कमिटीनेच पूर्णपणे लीड घेतली की बाबा या स्मारकामध्ये काय पाहिजे, या स्मारकामध्ये पुतळा कुठे पाहिजे, या स्मारकाची इमारत कशी पाहिजे, याच्यामध्ये पुढच्या पिढीपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जे आहे हे कशा प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. तर आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे रूम्स केले. त्या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाने जे आहे हे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे आहे. आपलं सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, ते जेव्हा युडी मिनिस्टर होते तेव्हा आपल्याला थोडा निधी त्यांनी दिला. युडी मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी आरक्षण जे आहे ते त्या ठिकाणी काढलं. आता तर ते मुख्यमंत्री आहेत, निधीचा विषय या ठिकाणी कुठेच नाही. आपण जर कल्याण पूर्वेमध्ये किंवा कल्याण लोकसभेमध्ये फेरफटका मारला की आपल्याला सगळीकडे कामच काम त्या ठिकाणी दिसतात. रस्त्यांचे वाईटनिंग असेल, रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण असेल, ब्रिजचं काम असेल, रेल्वेचं काम असेल, मेट्रोचं काम आता आपण चालू करतोय. तर निधीचा विषय या ठिकाणी नव्हता, विषय होता जागेचा. मोठा डोंगर त्या ठिकाणी होता, त्या डोंगराला देखील त्यानंतर दुसरी एक जागा होती दुसऱ्याची, ती जागा आपण त्या ठिकाणी ऍक्विजिशन केली आणि त्या ठिकाणी जे आहे हे आपण एवढं मोठं स्मारक या ठिकाणी उभं केलं. लोकांना वाटत होतं हे स्मारक काय, आता हा काय बोलतो, या ठिकाणी पुतळा होत नाही, स्मारक कसं बांधेल. पण मी जे जे शब्द दिले, जे जे बोललो या कल्याण लोकसभेमध्ये ते पूर्ण करण्याचं पूर्ण एक प्रामाणिक प्रयत्न जो आहे तो आजपर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी केला. माझा हा प्रोजेक्ट जो आहे सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय जो होता हा माझा हा प्रोजेक्ट होता. रोज आम्ही याच्यासाठी फॉलोअप करत होतो. रोज जो आहे हा स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे याच्यासाठी आपण त्या ठिकाणी फॉलोअप करत होतो. आज प्रयत्न जे आहेत हे आमच्या फळाला त्या ठिकाणी आले. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आम्ही अगोदर स्वप्न पाहिलं होतं 50 लाखाचं, नंतर आम्ही स्वप्न पाहिलं 5 कोटीचं, नंतर आम्ही स्वप्न पाहिलं 10 कोटीचं, नंतर आम्ही स्वप्न पाहिलं 15 कोटीचं. आज हे स्मारक जे आहे हे 21 कोटी रुपये या स्मारकाला जे आहे त्या ठिकाणी मंजूर केले आपण आणि हे स्मारक जे आहे हे स्मारक या ठिकाणी उभं आहे. हे स्मारक फक्त एक बिल्डिंग नाहीये, हे स्मारक जे आहे आपल्या भविष्याला घडवण्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीला घडवण्यासाठी जे आहे हे जिवंत जे आहे हे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी स्मारक उभं राहिलेलं आहे. मला वाटतं या स्मारकामधून आपल्या सगळ्यांना एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी मिळेल, एक वेगळी आशा, एक वेगळी आकांक्षा. लहान लहान मुलं या ठिकाणी बसलेली आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष कसा केला, त्यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये कशा प्रकारे जे आहे हे भेदभाव त्या ठिकाणी करण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यात शिक्षित मनुष्य म्हणून या भारतामध्ये आणि त्यांनी जाऊन जे आहे या देशाचा संविधान लिहिण्याचं काम जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे आहे ते आज आम्ही या ठिकाणी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे आहे हे या ठिकाणी आपण होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर या ठिकाणी जे आहे हे आठवले साहेब त्या ठिकाणी मंत्री म्हणून बसले नसते, मी खासदार म्हणून बसले नसतो, त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी बसले नसते.
पण हा संविधानाने अधिकार जो आहे हा प्रत्येकाला त्या ठिकाणी दिला. या ठिकाणी लोकशाही आणली आणि या लोकशाहीमुळे जे आहे हे आज आपला देश जो आहे हा सर्वात मोठा